अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे, राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे अशी मी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। आज एक अतिशय प्रभावी असा आणि महत्त्वाच्या विषयावरती मी उपाय सांगणार आहे। हा उपाय तुम्ही नक्की करा। उपाय गुरुवारपासून सुरू करा। उपाय सलग 41 दिवस करायचा आहे आणि ह्या 41 दिवसामध्ये जर मुलींना मासिक धर्म आला तर पुढं कंटिन्यू करू शकता। मुलांना मुलींना हे वाचत असताना सुतक आलं तर परत पहिल्यापासून 41 दिवस करायचे आहे। सगळ्यात पहिल्यांदा हा उपाय जो आहे तो मुलींच्या विवाहात अडथळे येतात त्यासाठी। बरीच मुलं मुली आज लग्नाची आहेत, त्यांचे 40-40, 35-35, 36-36 वर्ष झाली तरी मुलांची लग्न होत नाहीत आणि ह्या मुलांच्या लग्नातले अडथळे दूर व्हावेत, मुलांचे योग्य वधूशी किंवा योग्य वराशी लग्न व्हावं यासाठी अतिशय प्रभावी असा मी उपाय सांगणार आहे। सगळ्यात पहिल्यांदा उपाय सुरू करण्यापूर्वी संकल्प करायचा आहे। तुमचं गोत्र, तुमचं नाव, तुम्ही राहता कुठे हे सगळं बोलायचं संकल्प करून आणि त्यानंतर तुम्ही तुमचे कुलदेवी स्वामी समर्थ महाराज दत्त महाराज यांना प्रार्थना करायची। सकाळी लवकर उठायचं, गुरुवारी ब्रह्ममुहूर्तावरती दररोज हा उपाय केला तर 100% तुम्हाला याचं यश येणार। पहाटे 4 ते 6 या वेळेत जर हा उपाय तुम्ही करायला सुरू केला तर 41 दिवसाच्या आत तुमचं लग्न ठरेल। तुम्ही हा उपाय नक्की करून बघा, कारण ब्रह्ममुहूर्तावरती जेवढे आपण उपाय सेवा तोडगे करतो तेवढं फळ आपल्याला लवकर मिळत असतं। पहाटे लवकर उठा, त्यानंतर स्वच्छ आंघोळ करा। आंघोळीच्या पाण्यामध्ये 41 दिवस चिमूटभर हळद टाकायची, त्यामुळं तुमचा गुरुबळसुद्धा स्ट्रॉंग होऊन तुमच्या विवाहातील अडथळे दूर होतील। त्यानंतर बघा, देवघरामध्ये बसायचं, तुपाचा दिवा लावा, अगरबत्ती लावा। देवपूजा तुम्ही करत असाल तर ठीक, नसेल तर तुमच्या घरातले कोणी पूजा नंतर केलं तर चालेल। लवकर उठायचं, स्वच्छ आंघोळ करायची, त्यानंतर देवघरामध्ये बसायचं। बसायला आसन घ्या, 2 अगरबत्ती, 1 तुपाचा दिवा लावा, 1 पाट घ्या, पाटावरती 1 पिवळं वस्त्र अंतरा आणि त्यानंतर गुरुचरित्रातील सप्तशती गुरुचरित्र म्हणून पोथी मिळते। 7 अध्यायाचे संक्षिप्त रूप म्हणून पुस्तक असतं। गुरुचरित्राचं 7 अध्यायाचं संक्षिप्त रूप म्हणून पुस्तक मिळतं। हे पुस्तक मी थंबनेलवरती नक्की दाखवेन, ते पुस्तक तुम्ही बघा। हे पुस्तक तुम्ही जिथे देवाची पुस्तकं मिळतात तिथं मिळेल, नरसोबाच्या वाडीला मिळेल, गोंदवलेकर महाराजांच्या तिथे मिळेल, म्हणजे देवाची जिथं जिथं पुस्तकं मिळतात तिथे तिथे नक्की हे पुस्तक मिळेल। नसेल तर ॲमेझॉनवरती ऑर्डर करू शकता, ॲमेझॉनवरती हे पुस्तक आहे। आता हे पुस्तक घ्यायचं, पाट ठेवायचा, पाटावरती वस्त्र अंतरायचं, त्यावरती पुस्तक ठेवायचं, ह्या पुस्तकाची हळद कुंकू पिवळं फूल घालून पूजा करायची आणि त्यानंतर 5 मिनटं तुम्ही दत्त महाराजांचं नामस्मरण करायचं। त्यानंतर कुलदैवत कुलदेवीचा 11 वेळा मंत्र म्हणायचं। तुमचं कुठलं कुलदैवत आहे, कुलदेवी आहे त्याचं समजा, तुमचं कुलदैवत खंडोबा असेल तर खंडोबाचं मंत्र म्हणा, ओम मल्लारीम मार्तंड म्हणा किंवा ओम मल्लारीम जगन्नाथम त्रिपुरारी जगद्गुरु मणिविघ्नम माळसाकांतम वंदेहम कुलदैवतम हा मंत्र म्हणा। कुलदेवीचा ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाईचे म्हणजे तिन्ही देवींचा, महालक्ष्मी महासरस्वती ज्या काय तुमच्या कुलदेवी आहेत त्यांचं नाव येतं ते म्हणा 11 वेळा। नंतर 1 माळ श्री स्वामी समर्थ जप करा आणि त्यानंतर स्वामींना दत्त महाराजांना सांगा, माझ्या लग्नातले अडथळे सगळे दूर झाल्यात आणि हे संक्षिप्त गुरुचरित्राचं मी पारायण करत आहे। हे पारायण ज्या दिवशी माझं पूर्ण होईल त्या दिवशी माझा विवाह झाला, म्हणजे त्या कालावधीच्या आत माझा विवाह झाला पाहिजे म्हणजे झालाय असं म्हणा। 41 दिवसाच्या आत तुम्हाला ह्याचा फरक पडेल। आता हे संक्षिप्त गुरुचरित्राचं पारायण कसं करायचं, 1 ते 7 अध्याय दररोज वाचायचे। दररोज पहिल्या दिवशी संकल्प करायचा, सुरू करायचं आणि 1 ते 7 अध्याय वाचायचे। दुसऱ्या दिवशी संकल्प करायची काय गरज नाही, 1 ते 7 अध्याय दररोज 41 दिवस वाचायचे। शेवटच्या दिवशी तुम्ही खीर किंवा पिवळी मिठाई, केळी ह्याचा नैवेद्य दाखवायचा आणि आरती करायची। रोज तर तुम्ही हे गुरुचरित्र संक्षिप्त वाचल्यानंतर आरती करायचीच, पण शेवटच्या दिवशी
तुम्हाला उद्यापन करण्याची काही गरज नाही, फक्त केळीचा नैवेद्य दाखवून तुम्ही आरती करू शकता. तर हे गुरुचरित्रातील 7 अध्यायाचे संक्षिप्त गुरुचरित्र, सप्तशती गुरुचरित्र म्हणून पुस्तक आहे. हे थंबनेलवर देणार आहे. हे आणा आणि दररोज ह्या 41 दिवस तुमच्या विवाहासाठी तुम्ही हे पारायण करा. हे पारायण करत असताना नेहमी तुम्ही पॉझिटिव्ह राहायचं. माझं लग्न चांगल्या मुलीशी झालेलं आहे, मुलगी असेल तर माझं लग्न चांगल्या मुलाशी झालेलं आहे, सुसंस्कृत निर्व्यसनी कर्तबगार मुलाशी झालेलं आहे. मुलग्यानं म्हणावं माझं लग्न सुसंस्कृत एक म्हणजे चांगल्या मुलीशी झालेलं आहे, जिला संस्कार आहेत अशा मुलीशी झालेलं आहे म्हणा. त्यानंतर तुम्ही 40 दिवस सतत तुम्ही मनामध्ये माझं लग्न चांगल्या मुलीशी झालं आहे, माझं लग्न चांगल्या मुलीशी झालं आहे असं मॅनिफेस्टिंग करत राहा. बघा तुम्हाला 41 दिवसात 100% फरक पडेल. हा उपाय श्रद्धेनं, विश्वासानं आणि प्रामाणिक करा, तुम्हाला त्याचं फळ मिळेल. करायचा म्हणून जर केला तर त्याचं फळ तुम्हाला मिळणार नाही आणि तुमचा वेळ पण वाया जाईल. त्यामुळं श्रद्धेनं, प्रामाणिक आणि विश्वासानं हा उपाय करा. दत्त महाराज, स्वामी समर्थ महाराज तुम्हाला नक्की त्याचं फळ देतील. आणि लग्न झाल्यानंतर तुम्ही दत्त महाराज असतील, स्वामी समर्थ महाराज असतील, गजानन महाराज असतील, तिथे जोडीनं जाऊन अभिषेक घाला, तेही तुम्ही करू शकता. उपाय कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, ऑल बटनला क्लिक करा, त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे कळतील. आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असेल त्यांनी प्लीज माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण कसं असतं, आम्ही जे व्हिडिओ बनवतो त्याचा अभ्यास म्हणजे ज्योतिषशास्त्र असेल, वास्तुशास्त्र असेल, केंद्रातला असेल, त्याचा अभ्यास करतो आणि मग तुम्हाला उपाय सांगत असतो. त्यामुळं उपाय जे आम्ही सांगत असतो, मग कुणी असू दे, बघा मेनू जे सांगतात त्यांचंही त्यांना कष्ट करून तुम्हाला मेनू दाखवायला लागतात. पाकशास्त्र वगैरे असेल, कॉमेडी असेल तर ती कॉमेडी करण्यासाठी सुद्धा त्यांच्या अंगामध्ये कला लागते. त्यानंतर आम्ही जे उपाय सेवा तोडगे सांगतो त्याचासुद्धा आम्हाला अभ्यास करावा लागतो. आरोग्यविषयक कोणी व्हिडिओ बनवत असेल यूट्यूबला तर त्यांनाही आरोग्यविषयक सगळं माहिती घेऊन तुम्हाला माहिती सांगावी लागते. म्हणजे व्हिडिओ जे यूट्यूबवर टाकतात, आम्ही यूट्यूबवर जे टाकतो ते आम्ही मेहनत करून टाकतो, पण तुम्ही फक्त एक सबस्क्राईब ऐकून करायचं आहे, त्यावरती तुम्ही उपाय करायचे. नक्की हे करा. आणि जास्तीत जास्त कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जाता जाता एकच मॅनिफेस्टिंग करेन, तुमच्या घरातील जे मुलं मुली लग्नाचे त्यांची लग्न ह्या उपायाने 41 दिवसात झाले. श्री स्वामी समर्थ.